नमस्कार मंडळी. हिंदीबरोबर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रितेशच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं असून त्याने ही माहिती इंस्टाग्राम स्टोरीवरून दिली. रितेशचे मॅनेजर राजकुमार तिवारी यांचं निधन झालं असून रितेशने करिअरला सुरुवात केल्यापासून त्याचं काम राजकुमारच पाहत होते. राजकुमार यांच्या आकस्मिक निधन झाल्याने रितेशला मोठा धक्का बसलाय. रितेश राजकुमार यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाला. रितेशने राजकुमार यांच्यासोबतचा फोटो शेअर करताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या फोटोला सविस्तर कॅप्शन देताना भावूक झाल्याचं दिसत आहे. आपल्या आयुष्यात राजकुमार यांचं फार महत्त्व असल्याचं अधोरेखित करताना राजकुमार हे केवळ आपले मॅनेजर नव्हते, तर ते उत्तम मार्गदर्शक आणि मोठ्या भावाप्रमाणे कायम सोबत राहिल्याचं रितेश म्हणाला. राजकुमार तिवारींना मिठी मारलेला जुना फोटो शेअर करताना रितेशने, राजकुमार तिवारीजी आमच्यात नाहीत हे कळल्यावर मला फार दुःख झालं. मला मोठा धक्का बसलाय. ते माझे मार्गदर्शक, माझा मोठा भाऊ, माझ्या कुटुंबासारखे होते. माझ्या पदार्पणापासून त्यांनी माझ्यासोबत काम केले. ते माझ्या साऱ्या कामाचं व्यवस्थापन पाहायचे, असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर रितेशने कठीण काळात ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. मला तुमची कायम आठवण येईल तिवारीजी. त्यांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, अशी भावनिक कॅप्शन रितेशने दिली आहे. रितेशचा पहिला चित्रपट 2003 साली प्रदर्शित झालेला. अभिनेत्री त्याची पत्नी जेनेलियासोबत त्याचं या चित्रपटाचं नाव तुझे मेरी कसम असं होतं. रितेशने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या रेड 2 चित्रपटात काम केलं.